काय गे साबुदाणा बनवते. साबुदाणा बनला का नाही? अरे बापरे, सगळं कापून कुपून मस्त ठेवलेलं आहे. आणि विषय असा आहे की हे घर नाही का, थांबा मी फ्रंट कॅमेरा करतो. तर आता मायरा बनवते माझ्यासाठी एकदम भारी. अरे खिचडी मध्ये हळद कोण टाकतं? साबुदाण्याची खिचडी, तिने हळद टाकली. अहो ती सभागती पडली. हळद टाकली नाही खिचडी मध्ये, आता कोण खाणार त्याला? नाही टाकतात का कोणी पण टाकतात. ऑइल टाक, कोणच नाही टाकत, तूच टाकलं पहिल्यांदा. नाही हो टाकली खिचडी अशी नसते म्हणून असं मला वाटतंय. तू बनवलेली की याच्या अगोदर हळद पिळत टाकून बनवलेली खिचडी. तर दादा कसं पण असू आपल्याला खावं लागेल. तर हे जे घर आहे ना, हे मायरान त्यांचं घर आहे. तुम्ही म्हणजे काही बॅड कमेंट नका करू. हिचं चालू होतं कधीपासून की दाखवू नको घर, बॅड कमेंट देतील. विषय कसा आहे माहितीये का, हिचे लहानपणीच जे कोण हिचे लहानपणीच नाही का पप्पा ऑफ झाले होते आणि यांचं पूर्ण घराचं म्हणजे यांचा सांभाळ पूर्ण मम्मीने केलाय है ना. तर तुम्हाला पण माहिती आहे एखाद्याचा आधार निघून गेल्यावर ती कशी परिस्थिती होते. त्याच्यात सांभाळ करायची जिम्मेदारी फक्त मम्मीची होती आणि मम्मी एकटीच होती, तिला बाकी कोणाचा सपोर्ट नव्हता मम्मीला. तर यांना त्यांचं शिक्षण, यांचं खाणं पिणं, यांचं मोठं होणं, कपडे बिपडे, सण बिन असतात, त्यांना सर्व मम्मीनेच केलं यांचं. मग मम्मीवरतीच एवढा लोड आला तर त्याच्यामुळे यांची परिस्थिती थोडी नाजूक झाली. आणि त्याच्यामुळे घर असं आहे तर कोणीही बॅड कमेंट करू नका. आणि एकट्यावर लोड असल्यावर आणि एकटी बाई एवढं सगळं केलं, यांना सगळं सांभाळलं. तुम्हाला पण माहिती आहे एखादा माणूस असला तर कसं पण सांभाळू शकतो, कारण की काम धंदे करून सांभाळू शकतो. पण एकाच बाईवर लोड होता, म्हणजे यांच्या मम्मीवर, माझ्या सासूवर. आणि त्याच्यात एवढं सगळं करणं म्हणजे घर बांधणं, लग्न करणं मुलींचं, म्हणजे हिला अजून एक भाऊ पण आहे आणि हिची मोठी जी बहीण आहे तिचं पण लग्न झालेलं आहे. तर लग्न करणं एवढं सगळं खूप मुश्किल, खूप म्हणजे हार्ड असतं इकडं एवढं एक बाईने करणं. इथं साबुदाणा बनवलेला आहे हिने, मध्येच आपल्याला कट करावं लागलं ते भाषण. आपण थोडा वेळात चालू करू परत एकदा. आणि हे बघा इथं काय टाकून बनवलंय, हळद टाकून. हळद पडली मला लक्षात नाही, मला वाटलं मी भाजीच करते काय, कारण नाही मला डोकं खाऊन राहिले सकाळपासून. मला लक्षात ही टेन्शन मध्ये आहे का मला बॅड कमेंट येतील काही, म्हणजे आमचं घर असं आहे. तर यांचं घर बांधणार आहे आता, म्हणजे आता चालू करणार आहे, पण पावसाळा असल्यामुळे थोडं काम थांबवलंय. बरोबर ना. पावसाळ्यानंतर एकदम भारी घर होणार आहे, तेव्हा तर आपण नक्कीच दाखवू. पण आता पण बघा तुम्ही एवढ्या मुश्किल परिस्थितीमध्ये, चला आपण तिकडे गेल्यावरच भेटू. थांबा आम्ही जेवण करतो, पहिले नाश्ता करतो. सकाळपासून नाश्ता नाही केला. म्हणजे हे खाल्लं होतं, काय बोलतात त्याला, काय बोलतात, चहा खारी. येस, चला आणा लवकर. हा आता मम्मी आलेलं आहे तिथं, मम्मीलाच विचारू. म्हणजे कसं आहे माहिती का, ही बोलत होती ना बॅड कमेंट येतील माझ्या घराच्या समोर, म्हणजे घर दाखवलं तर. इथं बसा ना थोडं पुढे. हा कारण की नाही का मम्मीने यांची, परत एकदा सांगतो, यांचे मिस्टर नाही का लहानपणीच, म्हणजे ही जेव्हा लहान, बघितलं किती तयारी करून दिली. यांचे मिस्टर नाही का, म्हणजे हिचे पप्पा, मायराचे पप्पा लहानपणीच ऑफ झाले होते काही कारणामुळे. तर त्याच्यामुळे सर्व लोड नाही का मम्मीवर आला. मम्मीने त्यांना भाजीपाला विकून एवढं मुलींचे, म्हणजे हिची मोठी बहीण आहे तिचं लग्न केलं, परत हिचं परत भाऊ आहे, भावाचं एवढा मोठी जिम्मेदारी, शिक्षण वगैरे सर्व मम्मीने केलंय. आणि एवढा मोठा लोड मम्मीने उचललाय. तुम्हालाही माहित आहे की म्हणजे एखाद्या जर पुरुषाची साथ निघून गेल्यावर कसं होतं बाईचं. तर मम्मी तुम्ही सांगा कसं यांना मोठं केलं, कसं शिक्षण केलं, काय काय केलं तुम्ही यांच्यासाठी. त्याच्यासाठी काम धंदा करून शिकवलं द्यायला. हा म्हणजे कसं आहे, हे घर जे तुम्ही बघतायत ना ते यांचंच आहे. तर याच्यामुळे बॅड कमेंट करू नका, कारण की एकट्या बाईवर लोड येतो ना. एखादा पुरुष असला तर त्याला सांभाळता येते, म्हणजे कामाला वगैरे जाऊन, पण बाईवर एकदम मोठा लोड येतो. तू का परत ते
खूप जास्त लोड येतो आणि मम्मीनी पाण्या पावसात सगळे काही म्हणजे एवढी परिस्थिती सहन केली आहे ना यांच्यासाठी. खूप काही सहन केलेलं आहे मम्मीनी, त्याच्यामुळे घर असं आहे. तर हे घर बांधणार पण आहेत ते पावसाळा, आता पावसाळा सुरू आहे ना, तर पावसाळा संपल्यानंतर घर पण बांधणार आहे. तू काय करते? तुला आठवत आहे काय? मग त्याला कळत पण नाही बाप. हा मग दोघा बहीण भावंडांना नाही कळत. मग लहानपणीच एकदम लहान होते ना तेव्हाच ऑफ झालेले आहेत. तिथं 2च महिन्याचा होता बाप. कोण? आणि ही किती? ही रिंगच आहे. हा म्हणजे आणि तू बघितले पण असतील ना वडील? त्याला नाही कळत ते. हम्म. तिला जरा समजा असं पण त्याला काहीच नाही कळत. हा ही मोठी आहे. हिचा भाऊ अजून एक छोटा आहे आणि एक मोठी बहीण आहे. बहिणीचे लग्न झालेलं आहे. तू जाऊ दे, रडू नको. हो बोलू मग मी उगाच आता या जुन्या गोष्टी आठवून दिल्या आणि ही रडायला लागलेली आहे. तर जाऊ द्या, पण ऑडियन्सला पण सांगणं गरजेचं आहे कारण की सर्व दिसतंय आपल्या ब्लॉग मध्ये, सर्व दिसतंय. नको बॅड कमेंट यायला उगाच म्हणजे अशी परिस्थिती का बरं आहे हे सांगणं पण गरजेचं आहे. का अशी म्हणजे असं घर का आहे? कारण की एकट्या मम्मीनीच केलेलं आहे आणि एकट्या बाईने एवढं मोठं, तरी पण भरपूर म्हणजे स्वतःची जागा घेऊन स्वतःचं घर बांधणं हे पण खूप मुश्किल आहे एक बाईसाठी. म्हणजे 3 मुलांचं पालन पोषणच एकदम कठीण आहे, तरी पण यांनी घर वगैरे सर्व बांधलेलं आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित राहत आहेत, है ना? मग 3 मुलांचं शिक्षण, खाणं पिणं शेतमत मोठी गोष्ट आहे, माहिती का? बाईची 10वी झाली ना, वांदाची बी. हा तिची 10वी. मग बाळाची 12वी होऊन आकडमी. हे काय करतात काम, तर काम हे भाजीपाला विकत होते. आता आता त्यांचा मुलगा मोठा झाला तर त्यांनी पण मदत केली, म्हणजे मुलाने मोठा झाल्यानंतर. पण याच्या अगोदर लहान होते तर सर्व लोड मम्मीवरच होता, है ना? तर मम्मीने जाऊ का आधार कार्ड देऊन येऊ का? हा जाऊ. आता आम्ही साबुदाणा खाऊन घेतो. थोडं इमोशनल झालं होतं. हळद टाकून काय बोलतो याला, साबुदाणा पहिल्यांदा छान झालाय. इकडे बघा मी पण खाते. चवीला एकदम भारी झालं. आमची मोठं कडीपत्त्याचं झाड आहे बाई. मला घराचं काहीच वाटत नाही यार, मग काहीच वाटत नाही करत. पण मम्मीने आम्हाला लहानचं मोठं केलंय, सांभाळलं. माझा कोणाचा आधार नव्हता त्या टायमाला, ते कोणी साथ देत नाही. पण एकदा पैसे नसले ना कोण कोणाला साथ न देत, जर पैसा असेल तरच सगळे जवळ होते. आता बाळ मोठं झालंय म्हणजे तो कॉलेज करून मम्मीला मदत करतोय काम करण्यामध्ये. आता काम चालूच करायचंय आमच्या घराचं, पावसामुळे त्याच्यामुळे चालू नाही केलं. एकदा आता हिवाळ्यामध्ये चालू करतो. समोर पण जागा आहे आमची, तिथं पण घर आहे. ही बोलत होती घर नको दाखवू, लोकांचे कमेंट्स येतील बॅड की अशी आहे तशी आहे. तसं काही नाही. तुझ्यामुळे मी बोलायचं पाहिजे पण विसरून चाललो. बोला हातांना का खाऊ ना नवा हातानेच मला चांगलं वाटतं. मला काहीच वाटत नाही. माणसाने गरिबीला कधी लाजत नाही. श्रीमंत झाले तरी बी म्हणणार नाही मी श्रीमंत आले तुमच्या घरामध्ये आले. मम्मीचं इकडं काही विसरू शकत नाही. मम्मी इतकी दहीन केली आमच्यासाठी, लय मोठी करेल. आणि बाळ पण शिकवते आता आणि मला पण भरपूर शिकवलंय मम्मी. माझं अकॅडमी लावलेली होती सगळे मग क्लास. त्यानंतर संपत तुम्हाला हे घर दाखवतो मी. यांनी मम्मीने एवढं केलंय, खूप सारं केलंय आणि त्याच्यामुळे समोर पण जागा आहे आमची. समोरचं घर पण एवढी जागा वगैरे घेतली एकट्या बाईने तर खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर आजकालच्या जमान्यात घर बांधणं, घर हे करणं जवान पोरांना पण जमत नाही.
बरोबर आहे का नाही? आणि त्यांनी त्यावेळेस एवढं काही केलंय कोणाचा आधार नसताना. गाडी बिडी घेतली ती भाजीपाला पहिलं, पण मम्मीला एकदा मम्मीचं मधामध्ये ऑपरेशन झालं, बाळ बोलू लागलं आमचं की जाऊ नको मम्मी, मधामध्ये खराब झाली त्याच्यामुळे गाडी विकली आम्ही परत. आता भाजीपालाचा धंदा बंद केलेला आहे मम्मीनं ऑपरेशन झाल्यामुळं. ऑपरेशन झालं त्यांचं, भाजीपाल्याचा धंदा बंद केला त्यांनी. आता ताईचं पण लग्न होईल माझ्या, तिला औरंगाबाद मध्ये दिलेलं, चिखली पण औरंगाबाद मध्ये राहते. मम्मीला नाही का, हिच्या मम्मीला फक्त एवढंच वाटत होतं की म्हणजे मी जसे दिवस काढलेत तसे माझ्या मुलींवर दिवस नको यायला. त्याच्यामुळे हिची मम्मी कसं म्हणजे मुलगा हिच्यासाठी कसं शोधत होते माहितीये का, चांगला स्वभाव, चांगला शांत. फक्त माझ्या मम्मी, मामा आणि भाऊ, पोरांना जीव लावायला पाहिजे पोरी, आणि घरी चांगलं पाहिजे, सगळं समजावून घ्यायला पाहिजे. घरामध्ये असलं या नसलं काय चांगलं, पण घरामध्ये डांगडू बिंगडू असं केली पाहिजे. चटणी भाकर सोबत खाऊन खुश राहायला पाहिजे सगळेजण, असं बोलणे मम्मीचं, बाळाचं, मामाचं. मम्मीनं आम्हाला म्हणजे शिक्षण पण चांगलं केलं मम्मीनं आमचं, की यायला समोर असं अडचणी यायला नाही पाहिजे. मी जसे दिवस काढले तसे दिवस नाही यायला पाहिजे. पप्पा ना बिमार होते, पप्पा अच्छा म्हणजे मधामध्येच ऑफ झाले, मला कळत पण नाही, बाळ पण कळत नाही. ताईला कळते, ताई 4-5 म्हणजे 7-8 वर्षाचीच ना ताई. तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भरपूर गॅप आहे, आणि बाळामध्ये 1-2 वर्ष लहान होती माझ्यापेक्षा. बाळ म्हणजे हिचं भाऊ. हा, तर बाळच बोलतोय आम्ही. आणि भरपूर मम्मीना वाईट दिवस काढले, मम्मीवर वाईट दिवस आले, तरी आजीनं साथ दिली आमच्या. आजीनं, बाबा पण ऑफ झाले तेव्हा, आजीनं भरपूर साथ दिली आमच्या. तेच मला असं वाटते मम्मीला की माझ्यासारखे दिवस नाही आले पाहिजे माझ्या मुलीला. ताईचं पण चांगलं आहे की एवढं आहे की ताईच्या घरी जास्त शेती आहे, आणि ती काही शेती करत नाही बरं. हा, दाजी असेच म्हणजे दाजीना आपलं याचं काम करतात, प्लंबर आपलं. हा, शेतीमध्ये देईल मला, शेती पण नाही भरपूर. आणि मम्मीला असं वाटलं लागलं घरदार चांगलं पाहिजे, पोरगं चांगलं पाहिजे, सगळं मी चांगलाच आहे, घरदार पण चांगलंच आहे, लोक पण चांगलेच आहे आपले, सगळं हिला सांभाळून घेतलेलं आहे सगळ्यांनी. आणि चांगले भेटले, धंदा पण चांगला आहे माझ्या ताई दोन्ही पण, आणि पप्पा मम्मी, किट्टू मम्मी, आणि किट्टू पण छान आहे माझा. हा, तर मम्मीचं जशी अपेक्षा होती की घरदार चांगलं भेटलं पाहिजे, मुलगा चांगला भेटला पाहिजे. मम्मी पण माझ्या मम्मी सारखीच मला जुलावती, आणि सगळं आणून देते व्यवस्थित. इथं पण मला असे काही पण सांगितलं मम्मीने, मला आणल्याश्वरात पाहिलं ना तुम्ही, तू कोणाचं वाईट नाही केलं, मी कोणाचं वाईट नाही केलं, तर आपलं चांगलंच होणार आहे. वाईटासोबत वाईट होतं, आणि ते वाईट म्हणजे ज्याने केलं ना त्याच्याबरोबर आता नाही, नंतर नाही, पण कधीतरी फ्युचर मध्ये कधीतरी वाईट होतच होतं. हे नाही का चक्र आहे, तुला माहित आहे का? आपण वाईट केलं आपल्यासोबत पण पुढे चालून वाईटच होईल, असं चक्र आहे. तर आपण चांगलं करत राहू, फक्त ज्यांनी वाईट केलं त्याच्यावर वाईट दिवस येतीलच. आपल्याला असं वाटत नाही की त्यांच्यावर कोणावर वाईट दिवस यावा, पण जे वाईट करतं त्याच्यावर येतच, कारण की वरचा बघतो. आपण जर नाही बघितलं ना, आपण समजा चोरी करतोय, ते चोरी करताना आपल्याला कोणी बघितलं नाही, पण वरचा बघतो. सगळा नियतीचा खेळ आहे, ते आपल्याला भेटतं. जे कर्म केलेले ते आपल्याला फिरून परत येतात. आज नाही, उद्या नाही, चोरी करायला लागलो, आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला कोणीच नाही बघितलं, पण वरचा देव पाहतोय, आणि जसं आपण केलं ना तसंच आपल्याला घडतं, माहिती आहे. तेच तुमचा मम्मी सगळा स्वभाव बघितला, बाळा तुमचे ब्लॉग, मम्मी काही कळत नाही एवढं माझ्या मम्मीला मोबाईल मधलं, पण बाळ मामा गेम बघून कोणाची चूक होती, कशामध्ये काय झालंय ते काही सांगू शकत नाही, मला काही गरज नाही कशाची. आता मागचं काय घडलंय, मागच्या गोष्टीवर आपण लक्ष पण नाही देत, मागच्या गोष्टी काढतही नाही, कारण की हिला माहित आहे मी कसं, माझा कसा स्वभाव आहे, आणि मला माहिती आहे हिचा कसा स्वभाव आहे. तर विषय क्लोज होतो इथेच, मागचं काही काढायची गरज नाही. जाऊ द्या, थोडा इमोशनल ब्लॉग होता उद्याचा पप्पांचा, कारण की पप्पा पण लय जुलावत होते आम्हाला. मम्मी सांगते आम्हाला की तुम्हाला लय जीव लावले, बाळाला पण आणि तुला भरपूर जीव लावले, पण कळत नाही आम्हाला कशी दिसत. फोटो बिटो वाटे सारखे दिसते, फोटो तुम्हाला पुढे चालून मी दाखवतो, फोटो दाखवतो. हा, सेम हिच्या पप्पा आणि दिसते, मम्मी आणि तर जरा पण नाही दिसत. हा, भावाशी पण आपण नाही का
तुम्हाला बघायला आवडेल का की सेम हिच्या दिसतो आम्ही दोघ जण, पण त्यांना आता लवकर काम हातामध्ये घेतलं त्यानं. हा मम्मी काम खूप लहानपणापासून तो काम करायला लागला, कारण की तब्येत पण त्याची कमी झाली, हाईट बीट वगैरे, नाही तर व्यवस्थित होत. त्याचं पण शिक्षण चालू आहे आता, मस्त मम्मी शिकवते त्याला. कधी जास्त आवडं कामाला जाऊ देत नाही त्याला, म्हणजे एवढं कॉलेज बिलेज व्यवस्थित चालू द्यायचं. तर मी काय बोलतो, आता हे पप्पांचा फोटो दाखवू आपण, आणि पप्पांचा तुम्हाला वाटते का मी पप्पा एकदम सेम टू सेम पप्पांसारखी दिसते. मी तुम्हाला पप्पांचा फोटो पण दाखवतो. आमची ताई मम्मीवर जाईल बरं. हा म्हणजे पप्पांचा सावळा कलर आहे आणि बाळाचा माझा, आम्ही सेम दिसतो. बरं बोलू आता मी मध्ये मध्ये दरवेळेस कधी जातो मग ड्रेस सांगितलं ना तुम्ही काय दिसते. एकदम भारी दिसते तुला ड्रेस, माझी बायको बाबा, खूपच ड्रेस. सुंदर दिसते. अरे हा एक म्हणजे कुठे अशीच घालायची घरी, हा इथे अशीच घालायची. आणि फिटिंग पण झालंय मला आता. मी असं वाटतं थोडी सुधारली आहे का नो? हा थोडी झाली आहे, पण मध्ये मध्ये थोडी चांगली झाली होती, आता तरी पण मी परत बोलते बारीक झाली. बारीक झाली तू परत. तर आता नाही का, मला ड्रेस आवडतो जास्त. नाही मी बोलतच बोला ड्रेसचं पहिले बोलून घे. बोला ना हो. आता काय माहिती का, आपण जाऊ तिच्या पप्पांचा फोटो बघू अगोदर, आणि नाही का तुम्हाला जर मम्मींचं म्हणजे मम्मीला मी काही प्रश्न विचारेल. प्रश्न कसे की तुम्ही आमचं लग्न म्हणजे माझा फोटो पहिल्यांदा दाखवला होता मम्मीला, तेव्हा काय मनामध्ये काय आलं होतं, हिच्या मनामध्ये काय आलं होतं, म्हणजे हिचे फॅमिली रिॲक्शन कसे होते, असे मम्मीला काही क्वेश्चन करू आपण. ते पण बघायला भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये, या ब्लॉगमध्ये नाही. तर पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका. आणि मी फोटो दाखवतो आता थोड्याच वेळात, की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्याच ब्लॉगमध्ये दाखवू. थोडस वेट करा, पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पप्पांचा फोटो आणि हिचं घर. आता इथं बघितलंय तुम्ही, आणि हे बघितलेलं आहे. बिना आंघोळ करण्याचा ब्लॉगिंग चालू आहे, आणि ब्लॉगिंग बंद पण मी नाही केली ना. हा, तुम्ही नाही केली. तर चला, आपण ब्लॉग खूप मोठा झालाय, तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करू. बाय 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 बाय. पुढच्या ब्लॉग बघायला विसरू नका. पुढच्या ब्लॉग मध्ये हिचं घर पण, हे पण यांचंच घर आहे. हा खूप रडली ना. हे पण हिचंच घर आहे, पण ज्या घरात ती राहत होती ना, हे आता नवीन नवीन बांधलंय, ज्या घरात ती राहत होती ते घर आपण दाखवूयात. आणि मम्मीचे काय रिॲक्शन होते, म्हणजे फोटो दाखवल्यानंतर जेव्हा हे आलं होतं, म्हणजे काय बोलतात त्याला, रिश्ता आला होता, तर मम्मी त्यांचे काय रिएक्शन होते, तुझे काय रिएक्शन होते, त्या टायमाला काय विचार चालू होते, आपण हे सर्व पुढच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. तर आताच्या ब्लॉगला लाईक करा. जर लाईक आले, चांगले कमेंट आले, तरच आपण पुढचा ब्लॉग शूट करू. नाही असं पण शूट करू कारण की आपल्याला सगळं दाखवायचं. पण लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. तर बाय बाय. सोबत असल्यावर करणारच. ओ हो.